नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण विस्तृत अशी माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळू शकते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार आणि आकर्षक करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो. तसेच करिअर निवडीसाठी आणि उच्च शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर अवश्य हे व्हिडिओ पहा. त्या सर्व 12 व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे. मंडळी, आता आपण सुरू केलेले आहे 27 भागांमध्ये राशी चक्रातील सर्व 27 नक्षत्रांची सखोल माहिती, ही जी मालिका आहे. आणि ह्या मालिकेतलं हे 14वं पुष्प, 14वा भाग आहे. आणि या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती जाणून घेत आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन जास्त विस्तृत समजायला मदत होईल आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल आणि करिअरबद्दल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची आहे साधना, उपासना आणि त्यांनी नक्की कोणत्या आध्यात्मिक गोष्टींचा वापर करायचा याचीही माहिती यामध्ये असणार आहे. तर मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे, आपलं स्वागत करतो आहे आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रांमधलं हे 14वं नक्षत्र चित्रा नक्षत्राबद्दल. चित्रा नक्षत्र हे अर्ध कन्या राशीमध्ये आणि उरलेलं अर्ध नक्षत्र पुढच्या तुळ राशीमध्ये येतं. या नक्षत्रातले पहिले 2 चरण कन्या राशीत, तर शेवटचे 2 चरण तुळ राशीमध्ये येतात. हे नक्षत्र राक्षस गणी नक्षत्र आहे. राक्षस गण आहे या नक्षत्राचा. आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे मंगळ. तसेच तत्व वायू आहे. तर कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आणि तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र. त्यामुळे या नक्षत्रावर मंगळ, शुक्र आणि बुध या 3 ग्रहांचा प्रभाव या नक्षत्रावर आढळतो. या नक्षत्राची देवता आहे त्वष्टा, ज्याला आपण विश्वकर्मा म्हणून सुद्धा ओळखतो. जी देवता वेद काळापासून आर्किटेक्ट म्हणून ओळखली जाते. देवतांची जी विविध प्रकारची हत्यारं आहेत त्यांची रचना या त्वष्टा या देवतेने केलेली आहे. तसेच विविध वास्तू, त्या वास्तूंच्या रचना, आरेखन, निर्माण सुद्धा याच देवतेच्या अंमलाखाली येते. निसर्गातील जी काही सृजनात्मक कला, क्रिएटिव्हिटी, निर्मिती आहे त्याचा वापर व उपयोग याच देवतेच्या अंमलाखाली येते. आणि त्याचप्रमाणे भ्रम, जादू, चलाखी ही सुद्धा या त्वष्टा देवतेच्या अंमलाखाली येते. आणि म्हणूनच मंडळी, हे सगळे गुणधर्म सुद्धा चित्रा नक्षत्रांच्या जातकांच्या अंगी कमी अधिक फरकाने पुरेपूर आढळतात. या नक्षत्राचं चिन्ह आहे मौल्यवान आणि आकर्षक रत्न म्हणजे मोती. अगदी याचप्रमाणे या नक्षत्रामधील जातकांच्या अंगी सुद्धा हा गुणधर्म आढळतो. म्हणजे एखाद्या क्रिएटिव्ह व सृजनात्मक कार्यामध्ये एवढे मग्न होऊन, एकाग्र होऊन, सर्व काही विसरून कामाला लागतात आणि तेथून एखाद्या सुंदर गोष्टीची निर्मिती ही मंडळी करतात. त्यामुळेच निसर्गतः या मंडळींच्या अंगात कलात्मकता आणि क्रिएटिव्हिटी हे गुणधर्म आढळतात. या नक्षत्रातलं नामाक्षर आहे पे, पो, रा, री. चित्रा नक्षत्र दोन्ही राशींमध्ये येत असल्यामुळे, कन्या आणि तुळा राशीमध्ये येत असल्यामुळे या दोन्ही राशींचा गुणधर्म सुद्धा म्हणजेच तोलमोल, म्हणजेच व्यवसाय आणि व्यापारासंदर्भातला असतो. आणि त्यामुळेच यशस्वी व्यावसायिकांचे गुणधर्म या नक्षत्रातील जातकांमध्ये भरपूर असतात. आणि म्हणूनच नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याकडेच यांचा कल असतो. आणि चुकून नोकरी करतच जरी असतील तरी सुद्धा स्वतःचा असा छोटा मोठा व्यवसाय ही मंडळी साईड बाय साईड बिझनेस म्हणून करत असतात किंवा तशा प्रकारच्या संधीची वाट पाहत असतात. डोक्यामध्ये व्यवसायाच्या निरनिराळ्या कल्पना यांच्या नेहमीच असतात. बोलण्यामध्ये सुद्धा ही मंडळी फार प्रभावी असतात. शिवाय नातेसंबंधांमध्ये योग्य तो ताळमेळ राखण्यामध्ये हे नेहमी यशस्वी असतात. कोणत्याही प्रकारचा व्यवहार सुद्धा ही मंडळी फार विचारपूर्वक करतात, कारण व्यावहारिक आणि प्रॅक्टिकलपणा यांच्यामध्ये खूप चांगला असतो. भावनिक होणं, इमोशनल होणं आणि निर्णय घेणं यांच्यामध्ये नसतंच. बऱ्याचदा ही मंडळी चटकन कोणावरही त्यामुळेच विश्वास नाही ठेवत. स्वतःच्या उत्कर्षासाठी यांना कोणावर अवलंबून सुद्धा राहायला बिलकुल आवडत नाही. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने, अभ्यासाने ही मंडळी नेहमी स्वतःला उभं करतात, स्वतःचा उत्कर्ष साधतात. थोडक्यात स्वयंसिद्ध अशी ही मंडळी असतात.
त्यामुळे एकला चलो रे असा त्यांचा खाक्या असतो. नफा, नुकसान, व्यवहार, व्यवसाय, उद्योग यांचाच विचार ही मंडळी सदैव यांच्या डोक्यात करत असतात. त्यामुळे जीवनातील यशाचे हे नेहमीच भागीदार असतात. कोणत्याही निराशेला आणि प्रतिकूल परिस्थितीला ही मंडळी बळी पडत नाहीत. यांचं आयुष्य हे बऱ्याचदा अत्यंत खडतर असतं. परंतु सर्व प्रकारच्या संघर्षातूनच ही मंडळी पुढे जात असतात. पुढे-पुढे तर या संघर्षाची यांना एवढी सवय लागून जाते, की सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना करून, हार्डवर्क करून स्वतःच्या आयुष्याला सुंदर असा आकार देतात आणि त्यात ही मंडळी यशस्वी होतात. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार हे ब्रीदवाक्य यांच्यासाठी अगदी समर्पक असं वाक्य ठरू शकतं आणि असं म्हटलं तरी ते वावगंही ठरू शकत नाही. मंगळ ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे राग सुद्धा चटकन येतो, पण तो जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे नेहमी खुश आणि आनंदी राहायला या मंडळींना मनापासून आवडतं. या मंडळींना नेहमीच आपल्या जन्मस्थानापासून लांब गेल्यामुळे जास्त लाभ होतो, भाग्योदय होतो. कोणतेही काम निष्ठेने पूर्ण करणं, दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे, काटेकोरपणे पार पाडणं, आजचं काम उद्यावर न टाकता आजचं काम आजच पूर्ण करणं याकडे त्यांचा नेहमी कल असतो. कामाचा उरक म्हणूनच त्यांचा जास्त असतो. यांचे एकाच वेळी शरीर आणि बुद्धी तितक्याच चपळतेने काम करतात आणि म्हणूनच ही मंडळी मल्टीटास्किंग करणारे असतात. त्यामुळे ही मंडळी नेहमी इतरांपेक्षा कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये सदैव पुढे असतात, अग्रेसर असतात. धन कमावणं आणि ते व्यवस्थित साठवणं, योग्य ठिकाणी गुंतवणं अशा आर्थिक व्यवहाराच्या कामामध्ये सुद्धा ही मंडळी जात्याच हुशार असतात. काळाची पावलं ओळखून निर्णय घेणं, आधुनिक मार्गात गुंतवणूक करणं याविषयी ही मंडळी जागरूक सुद्धा तितकीच असतात, अभ्यासक असतात आणि याविषयीचा यांचा नेहमी अभ्यास सुरू सुद्धा असतो. जागतिक घडामोडींवरती यांचं बारीक लक्ष असतं. यांची बुद्धी फार शार्प असते. कोणतीही गोष्ट सहज यांना समजते आणि जमते आणि या सर्व गोष्टींचा योग्य उपयोग सुद्धा ही मंडळी योग्य ठिकाणी करून घेतात. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक सल्लागार, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, LIC एजंट ही त्यांची कार्यक्षेत्र यशस्वी ठरतात. आपल्या कामामधील, स्वतःमधील व आपल्या स्वभावामधील कोणतीही कमतरता जाणून घ्यायला यांना मनापासून आवडतं आणि त्यावर योग्य असे निर्णय घेऊन, बदल करून, काम करून आपलं व्यक्तिमत्व ही मंडळी नेहमीच आहे त्यापेक्षा बहारदार, उत्कृष्ट असं बनवत असतात. म्हणजेच स्वतःची पतप्रतिष्ठा वाढवण्यामध्ये यांना अधिक रस असतो. यांच्यामध्ये सृजनात्मक कार्याची आवड असल्यामुळे या मंडळींसाठी वास्तुकला, भवन, गार्डन यांची निर्मिती, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, रत्न आणि विशेष करून आभूषणं यांची निर्मिती करणं, त्यांची रचना करणं किंवा विक्री, त्याचप्रमाणे ग्राफिक डिझायनिंग, नाटक, सिनेमा यामधील कला दिग्दर्शक, मॉडेलिंग, कलाकार व अशा काही कला व निर्मिती जी कोणी आत्तापर्यंत विचार सुद्धा केलेली नसेल, अशी क्षेत्र या मंडळींना अधिक भावतात किंवा यांच्या त्या डोक्यातून बाहेर येत असतात. तसेच या नक्षत्रावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रामधील असलेलं इंजिनिअरिंग, मेकॅनिझम, उदाहरणार्थ सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा अगदी इलेक्ट्रिकल सुद्धा या क्षेत्रातले इंजिनिअरिंग हे खूप सुंदर होऊ शकतात. यामध्ये यांना खूप चांगलं प्रावीण्य लाभतं. मंगळ हा ग्रह जमिनीचा कारक ग्रह असल्यामुळे जमीन जुमला, जमिनीच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहारामध्ये यांना खूप सुंदर असं लाभ आणि यश मिळतं. म्हणजे या नक्षत्राचे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांची नेहमी कमीत कमी 2 घरं होतात किंवा असतात. कारण या नक्षत्राचा स्वामी ग्रह जमीन जुमल्याचा कारक ग्रह मंगळ आहे आणि म्हणूनच मंडळी या नक्षत्रांमधील लोकांना जेव्हा प्रॉपर्टी घेण्यामध्ये, स्वतःचं घर घेण्यामध्ये जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्यांनी ओम विश्वकर्मण्ये नमः या मंत्राचा जप रोज 108 वेळा म्हणजे 1 माळ आपलं कार्यपूर्ती होईपर्यंत अवश्य म्हणावा आणि विश्वकर्म्याचे आशीर्वाद घ्यावे, निश्चित फायदा होतो. आध्यात्मिक साधना, उपासना याबद्दल या नक्षत्रामध्ये सांगायचं झालं तर या मंडळींनी अवश्य रोज गणपती, हनुमंत, दुर्गा याचे मंत्र आणि स्तोत्र यांची उपासना करावी. यासाठी रोज गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र, हनुमान चालीसा, भीमरूपी मारुती स्तोत्र, दुर्गा स्तोत्र यांचा पाठ, यांचं पठण अवश्य सुरू ठेवावं.
तर अंगावर 11 मुखी रुद्राक्ष धारण करणे यांच्यासाठी उत्तम समजलं जातं. तसेच यांनी आपल्या देवघरामध्ये विश्वकर्मा यंत्र, दुर्गा यंत्र, मंगळ ग्रह यंत्र अवश्य स्थापन करावं. तसेच सौंदर्याशी संबंधित, आरोग्याशी संबंधित औषध निर्मिती ही क्षेत्र सुद्धा या मंडळींना फायद्याची राहतात. मंडळी कोणत्याही राशी नक्षत्रानुसार कार्य करताना आपली त्यामधील असलेली क्षमता, अभ्यास, अनुभव आणि त्याचा ताळमेळ राखूनच तो व्यवसाय किंवा कार्य निवडावं. सगळेच व्यवसाय करण्याचा विचार करू नये. या नक्षत्रावर अशुभ ग्रहांचा आणि योगाचा प्रभाव निर्माण जर झाला असेल, थोडक्यात निगेटिव्ह बाजू, तर बऱ्याचदा ही मंडळी सेल्फिशपणे वागताना दिसतात किंवा बनतात. फक्त आणि फक्त आपल्याच फायद्याचा विचार करतात व त्यांच्यामध्ये मीपणा वाढत जातो. त्यामुळे जवळचे लोक यांच्यापासून दुरावतात आणि मग जीवनामध्ये ही मंडळी एकटी राहतात. संशयी स्वभावामध्ये सुद्धा यांच्यात वाढ होताना दिसते. अर्थात निगेटिव्ह गोष्टी असल्या तर. आरोग्याचा विचार केला तर पोटाचे आजार, विशेष करून पोटामध्ये जंत होणं, किडे होणे असे त्रास उद्भवतात. किडनी, मूत्रपिंड, मूत्राशयाचे आजार, पित्त, अंगातील उष्णता, ब्लड प्रेशर यांचा त्रास यांना नेहमी सांभाळायचा असतो. तसेच शरीरावर एखादी शस्त्रक्रिया होण्याचा योग असतो. अर्थात मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास ही काळजी घ्यावी लागते. आणि असा जर असेल मंगळ ग्रह अशुभ, तर जीवनात एकदा तरी शस्त्रक्रियेचा योग येतोच. आता जाणून घेऊया नक्षत्रामधील असलेल्या 4 चरणांमधले स्वभाव गुणवैशिष्ट्य. पहिल्या चरणामध्ये जन्म घेतलेला जातक, यामध्ये ज्या व्यक्ती असतात यांना आपल्याच मतांना अधिक महत्त्व देण्याकडे रस असतो. दुसऱ्यांचं मत ऐकून घेणं यांना आवडत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ही मंडळी प्रचंड अहंकारी वाटतात, सेल्फिशपणे वागताना दिसतात. दुसऱ्या चरणामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या जीवनात ठरवलेली सर्व जी काही ध्येय, टार्गेट्स आहेत ती पूर्ण करण्यामध्ये नेहमी यशस्वी होतात. यांची मॅनिफेस्टेशन जी काही रचना आहे ती फार उत्तम असते. यांनी पाहिलेली स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण होतात. तिसऱ्या चरणात जन्म घेतलेली मंडळी कलासक्त, कलाप्रेमी असतात. त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये यशस्वी असतात. मात्र स्वभाव थोडा खर्चिक असतो. चौथ्या चरणात जन्म घेतलेली मंडळी अत्यंत महत्वाकांक्षी असतात. फार मोठ्या महत्वाकांक्षा बाळगतात आणि पूर्ण करण्याच्या नादात संपूर्ण आयुष्य झोकून देतात. त्यामुळे कधी कधी ही मंडळी फार त्रासामध्ये सुद्धा असतात. आणि म्हणूनच या मंडळींनी जर आपल्या कामाचे योग्य रीतीने विभाजन केले, नियोजन केले, तर मात्र उत्तम यशप्राप्ती करू शकतात. तर मंडळी, ही होती चित्रा नक्षत्रातील संपूर्ण माहिती. पुढच्या भागामध्ये तुळा राशीमध्ये येणारं आणि संपूर्णपणे तुळा राशीमध्येच 4 चरण असलेलं स्वाती नक्षत्र आपण अभ्यासणार आहोत. ते अभ्यासनाकरता सुद्धा पुन्हा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने देत असतो, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट्स बुक करा. तसेच मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या नंबरवर 331 रुपये फोन पे करा आणि हे पुस्तक आपण घरपोच मागवू शकता. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणीही वाचू शकतात. हा 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच ग्रंथ मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत, हे सुद्धा पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची यंत्र, विविध प्रकारची रुद्राक्ष आणि आपल्या वास्तूतली शुद्ध ऊर्जा, शुभ ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. भेटूया पुढच्या भागात. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.